मित्रांनो, हा आहे शिंपोरा ते खेड झालेला पूल. हा पूल रात्रीच्या पावसामुळे पूर्णतः वाहून गेलेला आहे. पाहू शकता कशा प्रकारे वाहून गेलेला आहे. त्यामुळे शिंपोरा ते खेड येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. आणि आता शिंपोरा ते खेड येथील रहिवाशांना हा पुलाचा मोठा आधार होता. तो आता कसल्याही प्रकारचा आधार न राहता त्यांना करपडे फाटा इथूनच खेडला जावं लागेल. पाहू शकता ग्रामस्थ मोठ्या संख्येने हा पूल वाहून गेला ते पाहण्यासाठी उपस्थित होते. गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हेही उपस्थित होते. आपण शिंपोरा ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच, ग्रामस्थ यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. हा पाहू शकता किती उत्कृष्ट दर्जाचा पूल ठेकेदाराने बांधलेला आहे. या पुलाला खाली भाषणापर्यंत PCC करणे अनिवार्य असताना वरचेवरून मलमपट्टी करून हा पूल तयार करण्यात आलेला आहे. हे ग्रामस्थ, काही ग्रामस्थांची नदीच्या पलीकड जमीन असून त्यांनाही आता ह्या पुलामुळे मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. हा खेड ते शिंपोरा हा रोड आहे. आपण पाठीमागे बघतोय हा 2012 साली पुलाचं काम फायनल झालं होतं. 2025ला हा पूल वाहून गेलेला आहे. ह्या पुलाची क्वालिटी एकदम खराब असल्यामुळे हा पूल इथनं वाहून गेला. त्यामुळे आमच्या शिंपोरा ते खेड आणि 3 जिल्ह्यांचे हद्दीला जोडणारा हा रस्ता होता. त्या पुलानं ह्याच्यानं वाहतूक होती. तसेच पलीकडे जुन्या शिंपोराने आवटवडीतली मुलं शिंपोराची शाळेला होती. 100 मुलांचा शाळेचा प्रश्न ह्या पुला वाहून गेल्यामुळे उद्भवला आहे. आणि सर्व शेतकऱ्यांची बी अडचण खूप झालेली आहे. आणि जवळजवळ 8 ते 9 गावांचा संपर्क ह्या पुलामुळे तुटलेला आहे. तरी प्रशासनाला माझी एकच विनंती आहे सरकारला की हा पूल लवकरात लवकर मंजूर करून ह्या पुलाचं काम एका 6 महिन्यात ते वर्षात पूर्ण करावे ही विनंती. या रस्त्याचं काम आत्ताच झालं होतं आणि ह्या रस्त्याने जाण्यासाठी हा पूल महत्त्वाचा होता. तोही पूल वाहून गेल्यामुळे शिंपोरा, बाबळगाव, मानेवाडी ह्या गावांचा संपर्क तुटलेला आहे. आणि शिकून येणारे विद्यार्थी 100 विद्यार्थी शिंपोरामध्ये येत आहेत. त्यांचाही प्रश्न उद्भवला आहे. तरी लवकरात लवकर शासनाने याच्याकडे लक्ष देऊन पुलाचे काम व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर रोपेची व्यवस्था करावी. आज खेड ते शिंपोरा हा जो पूल आहे हा रात्री अतिवृष्टीमुळे आणि निकृष्ट कामामुळे ढासळलेला आहे. पूर्वी 12 वर्षापूर्वी हे काम असताना पाषाणापासून पक्क्या खडकापासून करण्यात आलं नाही. त्याच्यामुळं 2च मोऱ्यांचं काम झालं आणि अतिवृष्टीमुळे वरनं जे नालीचं पाणी येतं ते पाणी न बसल्यामुळं हा पूल कोलमडलेला आहे, पडलेला आहे. याच्यामुळे हे दळणवळणाचा जो मधला मार्ग आहे हा पूर्ण बंद झालेला आहे. शिंपोरा ग्रामस्थांना संघर्ष हा 5वीलाच पुजलेला आहे. ह्या डांबरी रस्त्यासाठी आम्ही उपोषणाला बसून हा प्रश्न मार्गी लावला आणि त्यातच आता हे पुलाचा विषय झाल्यामुळं ह्या शेतकऱ्यांना आता जी शेती पलीकडे ज्या शेतकऱ्यांची शेती आहे शिंपोऱ्यातल्या त्यांना येण्या जाण्यासाठी अडचण झाली आहे. विद्यार्थी जे जुन्या शिंपोऱ्यातून नव्या शिंपोऱ्यामध्ये शाळेमध्ये येत आहेत त्यांची अडचण झालेली आहे. तरी माझे प्रशासन व सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर पूल मार्गी लावावा. कारण ह्या पुलामुळे दळणवळणाचा जो हा मार्ग चांगला आहे तो आता पूर्णच बंद झालेला आहे. त्याच्यामुळं ही सगळी वाहतूक ठप्प झाली आहे. तरी विनंती आहे की लवकरात लवकर हा पुलाचा प्रश्न मार्गी व चांगल्या ह्याचा क्वालिटीचा पूल व्हावा. 8 ते 10 मोऱ्यांची इथे गरज आहे आणि 2च मोऱ्या झाल्या असल्यामुळे हा पूल गेलेला आहे. त्यामुळे भक्कम पूल व्हावा ही माझी विनंती. हे आमचा पाण्याचा प्रश्न पूल तुटलेला आहे. काटवाळ पडायला शेतीचं मेहनतीचं सगळ्या अडचणी येणं जाणं खेड भिगवण पुन्हा जायला याला अडचण आहे. ते त्वरित लवकर पुलाचं काम व्हावं.